अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. मी तुला आज एक नवीन सुरुवात करण्यासाठी बोलत आहे. कालपर्यंत जे काही घडलं ते तू सहन केलं, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्याच्या विश्वासघाताने तुझं मन तुटलं, त्या सगळ्या गोष्टी आज इथेच संपव. कारण आजचा दिवस हा निराशेचं नाही तर नव्या आशेचा आहे. माझ्या लेकरा, अनेक वेळा तू स्वतःलाच विचारतोस, माझ्या आयुष्यात चांगलं कधी होणार? मी इतके प्रयत्न करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का येतं? पण लक्षात ठेव, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो, प्रत्येक वेदनानंतर शांतता येते. तसेच प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुखाचा क्षणही येतो. आज मी तुला सांगतो, एक पाऊल पुढे टाक, नवीन काम सुरू कर, नवीन विचार कर, नवीन स्वप्न पहा. कारण जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. प्रयत्नामध्ये माझा आशीर्वाद जोडला गेला तर नियतीलाही तुझ्यासमोर झुकावं लागतं. तुझी भक्ती जर खरी असेल तर, तुझ्या मनात जर स्वार्थ नसेल, तुझ्या डोळ्यात जर श्रद्धेचे अश्रू असतील तर मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर योग्य वेळी देईन. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी लगेच घडणार नाही, पण योग्य वेळी घडेल. म्हणून संयम सोडू नकोस. मित्रांनो, इथपर्यंतचा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर ही विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेला संदेश तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. बाळा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, जगात प्रत्येक व्यक्ती तुझ्यावर प्रेमच करेल असं नाही. काही लोक तुझा उपयोग करते, काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते, काही लोक तुझ्या यशावर जळतील आणि काही लोक विनाकारण तुला त्रास देतील. जर एखादी व्यक्ती सतत तुझा अपमान करत असेल, तुला मानसिक वेदना देत असेल, तुझ्या मन शांतीचा नाश करत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर हो. प्रत्येक नातं जपणं हेच कर्तव्य नसतं. जे नातं तुझं मन तोडतं, तुझा आत्मविश्वास कमी करतं, तुझ्या आयुष्यात फक्त अश्रू आणतात, त्या नात्यापासून योग्य अंतर ठेवणं हे सुद्धा शहाणपण आहे. कोणावरही इतकं जीव लावू नकोस की त्याच्या जाण्याने तुझं आयुष्य थांबेल. जगात माणूस बदलतो, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, ध्येय बदलतो, पण माझ्यावर ठेवलेला विश्वास कधीच बदलत नाही. ज्याने तुझा घात केला त्याचा विचार करत बसू नकोस. त्यांना उत्तर देण्यासाठी रागाची गरज नाही. तुझं यश, तुझं शांत मन आणि तुझं चांगला जीवन हे सर्वात मोठं उत्तर असतं. आजपासून स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर, स्वतःच्या मनाची काळजी घे. ज्या गोष्टीमुळे रोज मन दुखतं त्या गोष्टी सोडण्याचे धाडस कर. कारण दुःख धरून ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं. होय, मी तुझ्या प्रत्येक अश्रूकडे पाहतो आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेची मला जाणीव आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभे राहतात तेव्हाही मी तुझ्या बाजूने उभे असतो. आज एक संकल्प कर, रडत बसायचं नाही, हार मानायचं नाही, स्वतःला कमी समजायचं नाही आणि जे स्वप्न मनात आहे त्यासाठी रोज प्रयत्न करायचे. लक्षात ठेव, नशीब हे बसून राहणाऱ्याचा बदलत नाही, ते बदलतं प्रयत्न करणाऱ्याचा. श्रद्धा आणि कर्म या दोन्हीची साथ असेल तर विजय निश्चित असतो. मित्रांनो, जर हा स्वामीचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय आणि मित्रासोबत शेअर करा. आणि असे स्वामी समर्थाचे
प्रेरणादायी संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात नवीन प्रेरणा निर्माण करू शकतो. शेवटी मी फक्त एवढंच सांगतो बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होत आहे. भीती सोड, दुःख सोड, नकारात्मक विचार सोड, माझं नाव घे आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. योग्य वेळ आले की मी तुला इतकं देईन की तुझे आजचे अश्रूही तुला आशीर्वाद वाटेल. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जीवनामध्ये प्रत्येक माणसाला दोनच मार्ग दिसतात. एक मार्ग सोपा असतो पण तो चुकीकडे नेतो. दुसरा मार्ग कठीण असतो पण तो यश, समाधान आणि परमेश्वराच्या कृपेकडे घेऊन जातो. तू कोणता मार्ग निवडतोस त्यावर तुझं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. म्हणून मी तुला सांगतो, कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी तुझं साथ सोडले तरी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कधीही सोडू नकोस. कारण सत्य हारल्यासारखा दिसतो पण ते कधीच पराभूत होत नाही. आज अनेक जण म्हणतात, स्वामी मी चांगला वागतो तरी मला दुःखच मिळतं. जे लोक खोटं बोलतात, फसवणूक करतात, इतरांना त्रास देतात ते मात्र आनंदात दिसतात. बाळा, डोळ्यांनी दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अदृश्य हिशोब चालू असतो. कर्माचा न्याय शांत असतो पण अचूक असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस. तुझ्या आयुष्याचा मार्ग वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझ्यासाठी मी तयार केलेलं फळ वेगळंच आहे. तुझ्या मनात जे दुःख आहे ते माझ्यापासून लपलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत जागून तू केलेलं अश्रू मला दिसतात. घरच्यासमोर हसणार पण एकट्यात रडणारा तुझा चेहरा मला माहीत आहे. अनेक वेळा तू कोणालाही काही सांगत नाहीस पण तुला वाटतं माझं दुःख कोणी समजून घेणारा, पण मी तुझी मनोकामना ऐकतो. शब्दाशिवाय केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत सर्वात आधी पोचते. जगामध्ये प्रत्येकजण तुझ्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा करू नकोस. काही लोक त्याच्या स्वार्थासाठी जवळ येतात, त्याचा हेतू पूर्ण झाला की ते दूर निघून जातात. अशा लोकांसाठी स्वतःचं मन तोडू नकोस, कारण जे नातं स्वार्थावर अवलंबून असतं ते जास्त काळ टिकत नाही. पण जे नातं विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणावर उभा असतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. धन्यवाद.